अक्षय पहिल्या षटक घेऊन येते म्हणजे अक्षय उमरले संघाकडून. अक्षय बघूया कैफ यांना सुंदर असा फटका मारला लेगच्या दिशेने आणि मला वाटतं पंच षटकार पहिल्या चेंडू मध्ये 6 मारलेला आहे. सुंदर असा फटका त्यांचा कैफ यांचा. कैफच्या बॅटूतून निघालेला फटका बेदम मारा त्याने केल्या लेगच्या दिशेने. बाउंड्रीच्या मध्ये पोरं आहेत तिकडे साईडला बसले त्यांना साईडला करायचं आहे वाड्याच्या इथे राईट साईडला. आणि अक्षय बघूया पहिले षटक घेऊन येते म्हणजे अक्षय 6 धावा पहिल्याच बॉलमध्ये मारलेल्या आहेत कैफ यांनी. बघूया अक्षय कैफ यांना सुंदर असा ऑफच्या दिशेने क्लिक केला चेंडूवर मिसफील्ड झालेले आहे ते 1 धाव कंप्लीट झालेला आहे आणि दुसरा धावही इथे कंप्लीट झालेला आहे. अशा तऱ्हेने संघाची धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 8 बिनबाद 8. उंबरले वर्सेस गरीब नवाज. बघूया कोण बाजी मारतो आणि कोण मानाचा मानकरी ठरतो बघूया आता. अक्षय पहिल्या षटक घेऊन येते म्हणजे अक्षय आपल्या संघासाठी उंबरले संघाकडून 8 बाद 8. सुंदर असा मारलेला फटका ऑफच्या दिशेने 1 धाव कंप्लीट. संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 9 बिनबाद 9. स्ट्रायकर आहेत ते राफीद. बघूया काय करतात ते राफीद आपल्या संघासाठी. अक्षय मारा करतील राफिक यांना. बघूया राफीद तयार. सुंदर असा हवेत तोडलेला चेंडू आणि मला वाटतंय कॅच झालेले विकेट गेलेले आणि ते बाद झालेले आहेत. राफीद चांगला त्यांचा प्रयत्न होता ऑफच्या दिशेने टोलवण्याचा परंतु त्यांना ते यश नाही आलेले आहे आणि ते बाद झालेले आहेत. गरीब नवाज या संघाची पहिली विकेट इथे गेलेली आहे आणि नवीन फलंदाज त्याची जागा घेण्यासाठी उतरलेले आहेत मैदानामध्ये. साहिल बघूया साहिल आपल्या संघासाठी काय करतात ते. किती पॉवर प्लेचा फायदा घेतात 2 ओव्हरमध्ये बघूया. गरीब नवाज टीम बुरुंडी. अक्षय मारा करतील साहिल यांना. बघूया संघाची धाव संख्या 9 1 बाद 9. अक्षय साहिल यांना. बघूया सुंदर असा ऑफच्या दिशेने टोळलेला चेंडू आणि सुंदर असा कार्बन कमाल कॅच इथे आणि ही विकेट गेलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी अक्षय यांची इथे आणि गरीब नवाज यांच्या 2 विकेट गेलेल्या आहेत. सुंदर अशी कॅच पकडली येते उंबरले संघाकडून. चांगली शक्तिरक्षण पाहण्यात इथे मिळत आहे आपल्याला उंबरले संघाकडून. अक्षय सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत ते अक्षय उंबरले संघाकडून. गरीब नवाज या संघाची धाव संख्या होते वाढती धाव संख्या 9 2 बाद 9. थोडा आता उन्हाचा मारा कमी झालेला आहे. बघूया धावांचा डोंगर किती उभे करतात ते गरीब नवाजची टीम. आणि त्याची जागा घेण्यात आलेली आहे सोहेब.
नवीन फलंदाज बघूया आता काय करतात ते. स्ट्रायकर आहे ते सोएब. अक्षय मारा करतील सोएब यांना. बघूया सोएब तयार. मारण्याचा त्यांचा प्रयत्न ऑफच्या दिशेने, परंतु निर्धाव. संघाची धाव संख्या झालेली आहे 9. 2 बाद 9. सुंदर अशी गोलंदाजी अक्षय यांची. गरीब नवाज या संघाची वाढती धाव संख्या 9. 2 बाद 9. बघूया आजच्या पर्वातला दुसरा दिवस. TNCC क्रिकेट क्लब व्यक्ती षटकांचे सामने यूट्यूब लाईव्ह. वाढता प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेताना सर्व आलेल्या संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत TNCC तर्फे. संघाचं दुसरं षटक. संघाचं दुसरं घेऊन ते म्हणजे राजू. बघूया आणि आपला स्वतःचा वैयक्तिक षटक घेऊन आला ते म्हणजे राजू उमरले संघाकडून. बघूया राजू. बघूया आता काय करतात ते. स्ट्रायकर ते कैफ. बघूया राजू मारा करतील कैफ यांना. बघूया सुंदराचा टोलवलेले हवे बॉल आणि मला वाटतं 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव कंप्लीट. बॉल रिव्हर्स आलेला आहे आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या तिथे. संघाची वाढती धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 11. 2 बाद 11. उंबरल्या संघाचं दुसरं षटक चालू आहे ते राजू यांच्या वतीनं. बघूया काय करतात ते. राजू यांना मारा करतील कैफ यांना. बघूया सुंदरचा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे आणि मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर चौका. सुंदर असा फटका मारलाय ते कैफ यांनी. कैफ यांच्या बॅटीमधून चौका निघालेला आहे. 4 धावा आलेल्या त्या गरीब नवाजच्या संघाला आणि वाढती धावसंख्या गरीब नवाज या संघाची झालेली आहे ती म्हणजे 15. 2 बाद 15. बघूया राजू. राजू बघूया कैफ यांना मारा करतील. सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह खेळलेला आहे आणि हा षटकार मारलेला आहे. षटकार अफलातून बॅटिंग इथे पाहायला मिळते दाडसे त्या ग्राउंड मध्ये गरीब नवाज संघाकडून. सुंदर असा षटकार मारलेला आहे. सुफला शॉट कैफ यांच्या बॅटीमधून पहिला चौकार नंतर षटकार. वाह भाई वाह मजा आ गया. वाढती धाव संख्या 21. 2 बाद 21 गरीब नवाज संघाची. राजू मारा करतील कैफ यांना. सुंदर असा परत तोडलेला चेंडू हवे आणि पॅवेलिंगच्या वरून गेलेला चेंडू. सुफला शॉट आणि हा सिक्सर. वाह भाई वाह मजा आ गया. सुंदर असा फटका मारलेला आहे. राजू यांना 1 चौका 2 छगे. अरे बाप रे बाप. सुंदर असे फटके मारताना कैफ आपल्या संघासाठी जीव की रान करत आहे ते म्हणजे कैफ. 7 बॉलला 27 मध्ये त्यांची धाव संख्या झालेली आहे. उंबरले या संघाचं दुसरं षटक चालू आहे राजू यांच्या वतीनं. बघूया गरीब नवाज बुरोंडी या संघाची वाढती धाव संख्या 27. सुंदर अशी फलंदाजी करताना दिसत आहेत ते म्हणजे आपले कैफ. बघूया 27. 2 बाद 27 दुसरा षटक चालू आहे उंबरल्या संघाचा.
राजू यांच्या वतीनं बघूया राजू मारा करतील कैफ यांना. बघूया कैफ तयार आणि सुंदर असा हवेत तरळलेला चेंडू आणि अंपायरचा निर्णय सिक्सर. सुंदर असा शॉट मारलेला आहे. एक चौका 3 सिक्सर. अरे वाह भाई वाह, कैफ सबको आज दिल खुश किया तुमने. सुंदर अशी फलंदाजी कैफ यांची दाडशेच्या ग्राउंडचे मध्ये. बरोबर वाह भाई वाह. 33 धावा 2 विकेट. राजू मारा करतील कैफ यांना. एक क्लिक केलेला आहे छोटासा आणि परंतु त्याला 1 धावा मिळालेली आहे. संघाची वाढती धाव संख्या 34. 2 बाद 34. बघूया राजू यांची थोडीशी बॉलिंग. खूप स्कोर त्यांना मारला गेला उंबरले संघाकडून. 1 चौका 3 सिक्सर कैफ यांच्या बॅटिंगमधून निघालेले. सुंदर असे फटके मारले. सर्व क्रिकेट प्रेमीला त्यांनी खुश केलेले आहेत अक्षरशः. सुंदर अशी अफलातून बॅटिंग. संघाची धाव संख्या 34. 2 बाद 34. 2 षटक कंप्लीट झालेले आहेत उंबरले संघाचे. पंच तिथे एक छोटा मुलगा आलेला आहे, त्याला जरा बाहेर काढावा प्लीज. दोन षटकानंतर संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 34. 2 बाद 34. आणि एसटी आले लाल परी कोकणची आन मान शान. लाल परी गरीब सामान्य माणसांची एसटी आलेल्या. ठीक आहे ओके थँक्यू वेलकम. 34 धावा 2 विकेट गेलेले आहेत गरीब नवाजच्या. आता तिसरं षटक घेऊन आलेत ते म्हणजे बघूया त्यांचा डिसाईड चालू आहे. सर्व क्रिकेट प्रेमींचे इथे मनापासून क्रिकेट TNCC तर्फे हार्दिक स्वागत आणि सर्व आलेल्या क्रिकेट संघांचे मी मनापासून हार्दिक स्वागत मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. तिसरा षटक घेऊन येत ते म्हणजे अक्षय. बघूया जेवढा कमी स्कोर दाबता येईल त्यांचा विचार असेल, कारण की दुसरे ओव्हर त्यांना महागात पडलेले आहे. आता बघूया तिसऱ्या षटकामध्ये अक्षय यांना मारा करतील कैफ यांना. बघूया त्यांचा मारण्याचा प्रयत्न होता जोरदार, परंतु तो बॉल हुकलेला आहे, त्याला जमलेला नाही ते मारायला कैफ यांना. थोडासा बॅटचा बॉल खालून गेला आणि बॉल तो हुकलेला आहे. ठीक आहे होतं कधी कधी. तिसरं षटक चालू आहे अक्षय यांच्या रूपाने. बघूया 34 धावा गरीब नावाच्या. 2 विकेट बाद झालेले आहेत त्यांच्या. बघूया अक्षय मारा करतील कैफ यांना. सुंदर असा ग्राउंड शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव कंप्लीट केलेली आहे. आणि संघाची वाढती धाव संख्या 35. 2 बाद 35. 2 बाद 35. आता आलेले सोएब. बघूया मधल्या फळीतले सोएब. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते सोएब. अक्षय सोएब यांना सुंदर अशी बॉलिंग. त्यांच्या थोडासा पायाला बॉल चेंडू लागला होता. अक्षय बघूया अक्षय शोएब यांना
ओ हाही बॉल उठलेला आहे. त्यांचा खूप मारण्याचा प्रयत्न होता शोएब यांचा, परंतु त्याने जमलेलं नाहीये. बघूया आता शोएब काय करतात ते. वाढती संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 35. 2 विकेट. तिसरं षटक चालू आहे हुंबरा संघाकडून. बघूया आजचा दुसरा दिवस यूट्यूब लाव क्रिकेटचे सामने वैयक्तिक षटकांचे. अक्षय शोएब यांना, परंतु हा टोळीला चेंडू. एक डाव डिक्लेअर, 1 रन डिक्लेअर. वाढती धाव संख्या 36. 2 बाद 36. अक्षय मारा के शोएब यांना. बघूया ओ लेगच्या दिशेने मारलेला चेंडू आणि थोडीशी ते मिसफील्ड पाहायला मिळते. सुंदर अशी फलंदाजी शोएब यांच्या बॅटिंगमधून पाहायला मिळाली आपल्याला. गचाल क्षेत्ररक्षण येते हुंबरल्या संघाचं. बघूया आता संघाची वाढती धाव संख्या होते ती म्हणजे 38. 2 बाद 38. थोडं का होईना हळूहळू त्यांचा स्कोर वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि हुंबरल्या संघाची दुसरी ओव्हर थोडीशी महागात पडली. TNCचे जे माजी व्हाईस कॅप्टनचं आगमन झालेलं आहे ते अमोल भडवलकर. मला वाटतं सध्या ते लंडनला होते, आता त्यांचं इकडे आगमन झालेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद. बघूया 3 षटक कंप्लीट झालेले आहेत. या 3 षटकानंतर संघाची वाढती धाव संख्या गरीब नावाची 38. 2 बाद 38. मला वाटतं पहिली आणि तिसरी ओव्हर थोडी चांगली पडली, परंतु दुसरी जी ओव्हर होती ती थोडी महागात पडली, नाही तर बरोबर त्यांचा स्कोर लेवलला आला असता. ठीक आहे, चालतंय, हरकत नाही. परंतु कैफ यांची बॅटिंग आज पाहायला मजा आली. सर्व क्रिकेट मी खुश झालेत आज. आणि आता परत ते पुन्हा स्ट्रायकर आले ते म्हणजे कैफ. बघूया त्यांचा आता 4थ्या ओव्हरला त्यांचा मारण्याचा खूप प्रयत्न असणार आहे, कारण की पॉवर प्ले संपलेला आहे. प्लेयर सर्व बाहेर गेलेले आहेत. बघूया काय करतात ते. 4थं षटक घेऊन ते म्हणजे राजू. बघूया राजू मारा करतील कैफ यांना. बघूया कैफ तयार. सुंदर अशी काटा मारलेली होती, परंतु एसलेक्सच्या वरून चेंडू गेला आहे आणि तिथे एक धाव कंप्लीट केलेली आहे. संघाची वाढती धाव संख्या होती म्हणजे 39. 2 बाद 39. थोडासा मध्ये चक्रीवादळ आहे, चक्रीवादळ. बघूया 4थं षटक चालू आहे हुंबरले संघाकडून राजू यांचं. बघूया राजू शोएब यांना. शोएब तयार. त्यांचा मारण्याचा प्रयत्न होता जोरदार, परंतु तो बॉल हुकलेला आहे, त्यांना जमलेला नाही. त्यांना अजून स्कोर जवळलेला नाहीये. बघूया आता शोएब काय करतात ते. त्यांची किती बॅट तळपते ती. बघूया शोएब मारण्याचा प्रयत्न स्ट्रेट ड्राव, परंतु तो बॉल हुकलेला आहे. आणि इथे संघाची वाढती धाव संख्या 39. 2 बाद 39. सुंदर अशी गोलंदाजी राजू यांची. राजू शोएब यांना मारा करतील. लेगच्या दिशेने किक केलेला चेंडू, परंतु एक धाव मिळालेली आहे. संघाची वाढती धाव संख्या 40. 4-0. लॉस ऑफ 2 विकेट्स. बघूया राजू सुंदरची गोलंदाजी करताना आपल्या हुंबरले संघाकडून. त्यांची आन मान शान राजू. बघूया चांगले प्लेयर आहेत ते, चांगले बॉलिंग टाकतात. राजू कैफ यांना सुंदरसा हवेत चेंडू मारलेला आहे आणि हा मला वाटतं सिक्सर. पुन्हा ते छक्का दे. जबरदस्त षटकार. वाह भाई वाह, मजा आ गया. सबका दिल खुश किया है कैफ ने. बहुत सुंदर शॉट.
कैफ के बैट से निकला हुआ षटकार। वाह भाई वाह, सबका दिल जीत लिया कैफ ने आज। दाडशे थोरला कोड या स्टेडियम मध्ये खेळताना कैफ दिसत आहे। 200-500 लोक लाईव्ह बघत आहेत युट्यूब आणि परंतु कैफ तयार। थोडस त्यांना ते जमलेलं नाही चेंडू, परंतु संघाची वाढती धावसंख्या होती ती म्हणजे 46, 2 बाद 46 आणि 4 ओव्हर कंप्लीट झालेले आहेत। 4 ओव्हर कंप्लीट झालेले आहेत उंबरले संघाकडून। बघूया संघाची वाढती धावसंख्या 46, 2 बाद 46 आणि कैफ यांना हाफ सेंचुरीसाठी 8 रनांची आवश्यकता। बघूया 14 चेंडू मध्ये त्यांनी 42 धावा केलेल्या आहेत। वाह भाई कैफ वाह, अफलातून त्याने आज बॅटिंग केलेली आहे। क्रिकेट प्रेमी त्याने आज खुश केलेले अक्षरशः। बघूया आज काय करतात ते। आता आले आहेत ते म्हणजे शोएब। 4 षटकानंतर 5वं षटक घेऊन ते म्हणजे राज भाई। 5वं षटक घेऊन ते म्हणजे भाई, उमरले गावचे भाई। बघूया आपल्या गावासाठी आज काय करतात, किती मेहनत घेतात आणि ते किती यशस्वी होतात, हे पाण्यामध्येच मजा येणार आहे। बघूया कैफ 14 चेंडू मध्ये त्यांचे 42 धावा झालेले कैफ यांच्या। त्यांना फक्त 8 धावांची आवश्यकता आहे हाफ सेंचुरीसाठी। ठीक आहे आज मारेल असं मला वाटतंय, तो तसा खेळतोय तो। ठीक आहे सुंदर असा मारण्याचा प्रयत्न आणि थोडीशी मिस फील्ड। 1 धाव कंप्लीट केलेला आहे आणि मला वाटतं 1 धावामध्ये त्यांना समाधान मानावं लागलेलं आहे। संघाची वाढती धावसंख्या होती ती म्हणजे 47, 2 बाद 47 भाई। 5वं षटक घेऊन येत ते म्हणजे भाई उमरले आपल्या संघाकडून। भाई यांना मारा करतील कैफ यांना। सुंदर असा अफलातून चेंडू मारलेला आहे। मला वाटतं बघा आता काय होतं ते, आणि मला वाटतं पंच विकेट गेलेले आहे। सुंदर असा अफलातून कारबल कमाल कॅच दाडशेच्या ग्राउंड मध्ये। वाह भाई वाह, चांगली इथे फिल्डिंग पाहायला मिळाली। कैफ तू आज चांगली बॅटिंग केली, सर्वांना खुश केलं आज। थोडंसं खेळला असता तर हाफ सेंचुरी मारून गेला असता। ठीक आहे चालते, नशिबाच्या गोष्टी असतात, पण आपण खेळत राहायचं, थांबायचं नाही। हा आता क्रिकेट गेम आहे। आता नवीन बॅट्समॅन आले ते म्हणजे फलंदाज अल्तमस यांच्या रूपाने गरीब नवाज संघाकडून। बघूया गरीब नवाज या संघाची वाढती धावसंख्या होती म्हणजे 47, 3 बाद 47 5वं षटक चालू आहे उंबरल्या संघाचं। बघूया भाई उंबरले गावचे भाई, बघूया काय करतात ते आपल्या संघासाठी, किती त्यांचं योगदान मिळत आहे। भाई मारा करतील शोएब यांना, अल्तमेशना सॉरी, आणि हा मला वाटतं सिक्सर, घुटना टेक छक्का दे। सुंदर असा अफलातून फटका मारलेला आहे अल्तमेश यांच्या बॅटीमधून निघाला 6 रन। वाह भाई वाह, मजा आ गया। आणि मला वाटतं तो बॉल डायरेक्ट खाली बुरुंडीमध्ये पोहोचलेला आहे, समुद्रावर डायरेक्ट हुसनपुरात गेलेला आहे आंब्याच्या झाडावरती। ठीक आहे चालेल, बघूया राजू अल्तमशांना, आणि मला वाटतं व्हाईटचा इशारा, अंपायर चा इशारा व्हाईट। संघाची वाढती धावसंख्या 54, 3 बाद 54 5वं षटक चालू आहे उमरले या संघाचं भाई यांच्या रूपानं। सुंदर असा चेंडू मारलेला हवेत आणि मला वाटतं हा झेल बाद झालेला आहे, विकेट गेलेला
गेलेली आहे ते आणि चौथी विकेट गेलेली आहे गरीब नावाच्या संघाची. सुंदर अशी गोलंदाजी राजू यांची आणि उंबरल्या संघाचं खूप चांगलं इथं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय दार्शेदा ग्राउंड मध्ये. वा भाई वा, मजा आ गया. बघूया आता नवीन फलंदाज आलेले आहेत. सकलेन भाई आलेले. सकलेन भाई गरीब नवाज संघाच्या धाव संख्या झालेला आहे 54. 4 बाद 54. सकलेस बघूया यांच्या आता बॅट मधून किती धावा निघतात, काय करतात ते, किती चौके किती छक्के मारतात बघूया. आणि त्याला ती जरूरत आहे कारण की आता 5वा षटक चालू आहे. थोडा स्कोर कमी वाटतोय मला इथे. बघूया आता काय करतात ते. आणि या त्याचा मारण्याचा प्रयत्न परंतु बॉल तो हुकलेला आहे चेंडू. आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 54. 4 बाद 54 होतात. गरीब नावाच्या संघाची वाढती धावसंख्या 54. भाई यांची गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी उंबरल्या संघाकडून. 5 षटक चालू आहे. सुंदर अशी गोलंदाजी. भाई त्याला ते बॉल जमलेलं होतं, त्यांचा स्ट्रेट ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न होता परंतु तो बॉल हुकलेला आहे. सकलेन यांना जमलेला नाही ते बॉल परंतु षटक संपलेला आहे. आणि 5 षटकानंतर संघाची धावसंख्या होते गरीब नावाची ती म्हणजे 54. 4 बाद. आता शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येतात ते म्हणजे बघूया आता त्यांचं डिसाईड चालू आहे. बघूया राजू राटे यांच्या रूपानं उंबरले संघाकडून अंतिम षटक घेऊन आले ते म्हणजे राजू. बघूया राजू यांना मारा करतील शोएब यांना, त्यांचा मारण्याचा प्रयत्न परंतु त्याला ते जमलेलं नाहीये. आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 54. 4 बाद. सुंदर अशी उंबरले संघाकडून गोलंदाजी पाहायला आज मिळालेली आहे. बरं वाटलं. बघूया राजू शोएब यांना. अरे वा भाई वा, थोडीशी मिस फील्ड. आणि हा मला वाटतं त्याने बॉल मारलेला आहे स्टंपला. बघूया आता अंपायर काय निर्णय देतात ते. आणि मला वाटते बाद झालेले आहेत, विकेट गेलेली आहे गरीब नवाजची. सुंदर अशी गोलंदाजी राजू राटे यांची. सर्व क्रिकेट प्रेमींचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि सर्व आलेल्या संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. यूट्यूब लाईव्ह क्रिकेटचे सामने, वैयक्तिक षटकांचे सामने. आता अरफात आलेले आहेत त्यांच्या रूपानं. बघूया आता हे चांगले नावाजलेले फलंदाज आहेत. बघूया आज ते किती बाजी मारतात ते आणि आपल्या संघाकडून किती योगदान ठरतात. बघूया काय करतात ते. अरफात बघूया आता काय करतात गरीब नवाज. या संघाची वाढती धावसंख्या 54. 5 बाद. शेवटचं षटक चालू आहे राजू यांच्या रूपानं. बघूया फर्स्ट इनिंग चालू आहे, सेकंड इनिंग बाकी आहे अजून. बघूया राजू मारा करतील अरफात यांना. आणि सुंदरचा ऑप्शन दिशेने चेंडू मारला. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव त्यांनी कंप्लीट केलेली आहे. आणि ते कोकणची आन मान शान गरीब सामान्य माणसांची एसटी आलेली आहे. लाल परी यांचं आगमन झाले लाल परीच्या गावात तोरलाकोंडात. थँक्यू, वेलकम. आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती मध्ये 56. 5 बाद 56. गरीब नवाज राजू यांना मारा करतील अराफत यांना. आणि सुंदर असा शॉट टोलवला चेंडू आपल्या दिशेने. आणि हा चौकार अफलातून बॅटी अराफत यांची. वा भाई वा, मजा आ गया, मजा आ गया, मजा आ गया. सुंदर अशी फलंदाजी गरीब नवाज संघाकडून. अरफात 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 वा अरफात.
गरीब नवाज संघाची धावसंख्या 60, 5 बाद 60. वाढती धावसंख्या. राजू मारा करतील आरावा त्यांना आणि मला वाटतं हा वाईटचा इशारा पंचांकडून. बघूया कोण बाजी मारतो आज. राजू मारा करतील आराफा त्यांना आणि आराफा तयार आणि मला वाटतं हा चेंडू वाईट गेलेला आहे. पंचांनी वाईटचा इशारा केलेला आहे. थोडीशी गोलंदाजीमध्ये थोडंसं गडबड झालेलं आहे. थोडेसे ते बाउचाळलेले आहेत. बघूया त्यांचा प्रयत्न चांगला असेल. ते प्रयत्न करतायत पण त्यांना सूर अजून गवसत नाहीये. बघूया आता काय करतात ते. राजू एक चांगले बॉलर आहेत ते उंबरले गावचे. बघूया आज आपल्या गावासाठी काय करतात. सुंदर असा हवेत चेंडू बुरुंडीच्या दिशेने गेलेला आहे चेंडू आणि मला वाटतं आणि ते कार्बल कमाल कॅच पकडलेले आहे. सुंदर अशी कार्बल कमाल कॅच. वा भाई वा. उंबरले गावचे क्षेत्ररक्षण चांगलाच पाहायला मिळते. गोलंदाजी फिल्डिंग मस्त एकदम. खूप मजा आली पाहायला मॅच. थँक्यू कॅमेरामॅन रिप्लाय दाखवल्याबद्दल. बघूया गरीब नवाज संघाची वाढती धाव संख्या होते ती म्हणजे 62, 6 बाद 62. बघूया काय करतात ते. आणि हन्नान आलेत. हन्नान नवीन फलंदाज हन्नान. बघूया हन्नान आलेले आहेत आपल्या संघासाठी. बघूया 62, 6 बाद. राजू मारा करतील हन्नान आणि हन्नान तयार होते. बघूया सुंदर फटका मारलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह आणि इथं मिसफील्ड पाहायला मिळालेला आहे. 2 धावा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत आणि इथे तिसराही धाव करण्याच्या नादात ते इथे फसलेले आहेत आणि ते बाद झालेले आहेत आणि इथे विकेट गेलेले आहेत. आणि हन्नान परत जसे गेले तसे परत आलेले आहेत परंतु त्याने 2 धावा तर मारल्याच ठीक आहे. आणि संघाची वाढती धावसंख्येमध्ये 64, 65 विन. सुंदर अशी फलंदाजी गोलंदाजी बघण्यात आली. मजा आली आज. जे कलमवाडीत जे खेळाडू खेळण्यासाठी जाणार आहेत जे प्लेयर्स आहेत त्यांनी कृपया करून लवकरात लवकर बस स्टॉपवरती यायचं आहे. कारण की कॅप्टन मनोज रांगले आता आले होते आमच्याजवळ. त्यांनी सांगितले की थोड्याच वेळात तुम्हाला कलमवाडीसाठी जायचं आहे. कृपया करून लवकरात लवकर सर्वांनी जे खेळाडू जे खेळायला जाणार आहेत कलमवाडीमध्ये त्यांनी कृपया करून लवकरात लवकर बस स्टॉपवरती यायचं आहे. उदय पवार कुठे असतील त्यांनी कृपया करून मैदानात यायचं आहे. उदय पवार जर कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर इकडे ट्रॅव्हलिंगचा संपर्क करायचा आहे.
खरंच सुंदर अशी फलंदाजी करून गरीब नवाज या संघाने 65 धावांचं आव्हान ठेवलं ते उंबरले या संघासमोर. बघूया कशा पद्धतीने आपल्या संघाचं जे आव्हान आहे 65 धावांचं कशा पद्धतीने जे येणारे उंबरले या संघाचे फलंदाज कोणत्या पद्धतीने ते आव्हान पूर्ण करतात. कृपया करून गरीब नवाजच्या प्लेयरना माझी एक विनंती आहे, मैदानाच्या बाहेर जी थोडीशी जागा आहे त्यामध्ये तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर मैदानाच्या बाहेर थोडीशी प्रॅक्टिस करा. उदय पवार कुठे असतील त्यांनी कृपया करून मैदानात यायचंय. उदय पवार या संघामध्ये जो जिंकेल तो संघ पुढची मॅच आयनोली या संघासोबत खेळेल. माझी एक विनंती आहे पंचांना तसंच गरीब नवाजच्या प्लेयर्सना कृपया करून लवकर लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण की जवळपास आपल्याला अजून 2 ते 3 सामने अजून खेळायचे. उदय पवार कुठे असतील त्यांनी कृपया करून मैदानात यायचं आहे, कारण की तुमची आम्हाला थोडीशी आवश्यकता आहे. धन्यवाद. खरंच कॅमेरामॅन तुम्ही जो आमचे जे वरिष्ठ असे आमचे सर्व ग्रामस्थ वगैरे आमचे जे बसले आहेत त्यांना तुम्ही दाखवताय तुमच्या कॅमेऱ्यामध्ये. खरंच थोडासा मॅच सुरू होण्यासाठी जो लागला होता वेळ तो तुम्ही थोडक्यात कॅमेऱ्याच्या रूपाने सर्व तुम्ही जे वरिष्ठ आमचे गावातले जे सभासद किंवा अजून इतर कोणी जे गावातील आलेले जे खेळाडू आहेत त्यांना तुम्ही दाखवलात. धन्यवाद कॅमेरामॅन. आता थोड्यात मॅचला सुरुवात होते. त्याचबरोबर रुपेश बडोळकर तुम्ही कॅमेऱ्यामध्ये दिसते आम्हाला. रुपेश बडोळकर थोडासा हात वरती करायचा आहे. धन्यवाद रुपेश, तुमच्याकडून सुद्धा प्रोत्साहन मिळालं आम्हाला. फक्त जे खेळणारे जे खेळाडू आहेत त्यांनीच कलममध्ये जायचं आहे, बाकी कोणी जायचं नाहीये. म्हणून थोडीशी आमची एक विनंती असेल तुम्हाला, जेवढे खेळाडू आहेत तेवढेच गरीब नवाजचे कोण जे कर्णधार असतील त्यांनी कृपया करून जरा पॅव्हलियन जवळ यायचे. गरीब नवाजचे कर्णधार
चला आता फलंदाजीसाठी आलाय तो बॅट्समन म्हणून मुकेश स्ट्राईकला येतो. मुकेश बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय आणि गोलंदाज आहे तो जमीर. बघूया जमीरचा पहिला चेंडू मुकेशला कशा पद्धतीने फलंदाजी करतो मुकेश आपल्या संघासाठी. 65 धावांचं आव्हान ठेवलं होते गरीज नवाज या संघाने. खर तर चांगलीशी गोलंदाजी करतो नईफ आपल्या संघासाठी. सॉरी जमीर आपल्या संघासाठी. बघूया कशा पद्धतीने मारा करतोय तो मुकेश. पहिला चेंडू पॉवर प्ले लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. थोडासा धावण्याचा प्रयत्न होता पण ती धाव मात्र घेतलेली नाही. बघूया पुढचा चेंडू जमीरचा मुकेशला कशा पद्धतीने खेळतोय. चांगलीशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. चांगला सापडलेला चेंडू लेगच्या दिशेने. एक धाव घेण्यात यशस्वी आणि 2 धावा पूर्ण झाल्या. खर तर चांगली अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते उंबरलेल्या संघाकडून. चांगलासा फटका लेगच्या दिशेने आणि हा निघालेला पहिला षटकार. खरंच सुंदर अशी फलंदाजी करतोय मुकेश आपल्या संघासाठी. तिसऱ्या चेंडूवरती त्याने चांगलासा षटकार मारलाय. खरंच सुंदर अशी सुरुवात आहे उंबरलेल्या संघाची. मुकेश मात्र चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटते. जमीरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 3 चेंडू टाकले जमीरनी आणि 8 धावा दिल्या आहेत. खरं तर चांगली सुरुवात आहे उंबरलेल्या संघाची. बघूया पुढचा चेंडू जमीरचा मुकेशला. पुन्हा एकदा मारण्याचा त्याचा प्रयत्न पण थोडासा शॉट तो चुकलाय आणि हा निर्धाव चेंडू गेलाय. खरं तर पुन्हा एकदा कमबॅक पाहायला भेटतो आपल्याला जमीरकडून. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल जमीरची. षटकार खाल्ल्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव घेतलाय. बघूया आता पुढचा चेंडू जमीरचा मुकेशला कशा पद्धतीने मारतोय मुकेश. हा सुद्धा फुल टॉस चेंडूने लेगच्या दिशेने मारलेला. पाहूया किती धावा येतात. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा सुद्धा पूर्ण झाल्या आणि या 3 धावेनंतर संघाची जी धाव संख्या आहे ती झाली 11 बिनबाद 11. अजून एक शेवटचा चेंडू बाकी आहे. पाहूया कशा पद्धतीने आता स्ट्राईकला आलाय तो मात्र शुभम. कशा पद्धतीने फलंदाजी करतो शुभम आपल्या संघासाठी. चांगलासा फलंदाज शुभम. पाहूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. जमीर तयार शुभम साठी. खरंच चांगलासा चेंडू शुभमला समजलेला नाहीये आणि या ओव्हर समाप्त झालाय आणि या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 11 बिनबाद 11. चांगलीशी फलंदाजी 11 धावा आलेल्या आहेत. आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये आपल्याला 73 षटकार पाहायला मिळाले. बाउंड्रीज खूप कमी आहेत. षटकारांचा पाऊस पडलेला आहे. टार्गेट ठेवले उंबरल्या संघासमोर 65 धावांचं. 57 बाउंड्रीज आणि 73 षटकार. आतापर्यंत 57 बाउंड्रीज आणि 73 षटकार लागलेले आहेत. बघूया
पुढचा गोलंदाज आलाय तो मुकेशला. बॅक साईडला गेलेला बॉल आणि थोडासा रनआउट होण्याचा चान्स होता, पण थोडा तो त्यांनी घालवलाय. कैफ बघूया कैफचा, कैफ कडून चांगली गोलंदाजी पाहायला भेटते आपल्या संघासाठी. बघूया कशा पद्धतीने पुढचा चेंडू टाकतोय कैफ. बघूया मुकेशला पुन्हा एकदा कैफ लेग समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि गॅप मध्ये एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झालाय तो मुकेश. शुभम आणि मुकेशची जोडी चांगलं रनअप करून चांगला धावांचा पाठलाग करताना पाहायला भेटतात आपल्याला दोन्ही खेळाडू. बघूया पुढचा बॉल कैफचा मुकेशला. पुन्हा एकदा यॉर्कर टाकलेला चेंडू, पण समोरच्या दिशेने मारलेला. थोडासा रनआउटचा चान्स होता, तो सुद्धा हुकलेला आहे, पण एक धाव घेण्यात यशस्वी झालाय तो मुकेश. आता मात्र आलाय तो शुभम, स्ट्राईकला आहे तो शुभम. पाहूया शुभमच्याकडे अजून 3 बॉल आहेत. पॉवर प्लेचे शेवटचे 3 बॉल आहेत. पाहूया शुभम कशा पद्धतीने खेळतोय कैफला. 9 चेंडूमध्ये 14 धावा झाल्यात त्या आतापर्यंत उंबरल्या संघाच्या. चांगला असा आजच्या दिशेने मारलेला फटका गॅपमध्ये फिल्डर करून थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला भेटते आपल्याला. आणि त्याच्या हातातून सुटल्यानंतर 2 धावा घेण्यात यशस्वी झालाय तो शुभम. आणि या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती 16, बिनबाद 16. बघूया पुढचा चेंडू कैफचा. शुभमला चांगलीशी गोलंदाजी म्हणावी लागेल कैफ कडून आपल्या संघासाठी. आता मात्र राहिलाय पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा घेऊ शकतो शुभम आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न शुभमचा होता, तो सुद्धा बॉल उठलेला आहे आणि हा षटक संपलेला आहे. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर उंबरल्या संघाची धावसंख्या झाली होती 16, बिनबाद 16. 2 षटक संपलेले आहेत. बरोबर, थँक्यू. पण उंबरले यांची वाढती धावसंख्या होती ती म्हणजे 16, बिनबाद 16. बघूया तिसरं षटक घेऊन आले ते म्हणजे राफिक आपल्या गरीब नाव संघाकडून. राफिक बघूया बॉल हुकलेला आहे, त्यांना मारताना आलेला आहे. सुंदर अशी राफिक यांची गोलंदाजी. राफिक मुकेशांना सुंदर असं हवेत टोलवलेला चेंडू. मला वाटतं हा कुठे जातोय आणि मला वाटतं षटकार. घुटणे ते छक्का दे. सुंदर असा फटका दाडशे त्या स्टेडियम मध्ये, थोरला कोण गावामध्ये. बघूया वाढती धाव संख्या होते ती म्हणजे 22, बिनबाद 22. तिसरा षटक चालू आहे.
बाउंड्रीच्या लाईनवर मुलं आहेत, त्यांनी फटाफट चेंडू द्यायचा आहे जेणेकरून आपला सामना रोखता कामा नये. आजचा दुसरा दिवस आहे क्रिकेट सामन्यांचा. उद्या शेवटचा दिवस. बघूया कोण बाजी मारणार. ट्रॉफी, मानाची ट्रॉफी कोण घेऊन जाणार. सर्व संघ अगदी मेहनत करत आहेत की माझा गाव जिंकेल, माझा गाव जिंकेल. बघूया कोणाचा गाव जिंकतो आणि कोण ट्रॉफी नेतो. बघूया. मुकेश आणि लेगच्या दिशेने तोडवलेला चेंडू, परंतु मला वाटतं पोळावा लागलेला. 2 धाव कंप्लीट केलेले आहेत आणि मला वाटतं संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 24 बिनबाद 24. अतिशय सुंदर अशी फलंदाजी दोघांकडून बघण्यात मजा येते. इथे राफेत मारा करतील, राफेत मारा करतील मुकेशांना. बरोबर, मुकेश तयार. सुंदर असा हवे टोलवलेला चेंडू. बघूया काय होते ते. आणि 2 धावा त्यांनी कंप्लीट केलेल्या आहेत. हे 2 धावा पकडून संघाची वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 26 बिनबाद 26. तिसरं षटक चालू आहे रफिक यांच्या रूपाने. बघूया राफित मुकेश यांना सुंदर ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू आणि मला वाटतं बाद झालेला आहे. सुंदर असं कारबल कमाल कियाची ते पकडलेले आहे. गरीब नवाज संघाकडून सुंदर अशी गोलंदाजी. तिसरं षटक चालू आहे. दापोली क्रिकेट असोसिएशन मध्ये गाजवलेले लेगच्या दिशेने चेंडू मारलेला आहे. मला वाटतं बॉल अडलेला आहे खाली तिथे आणि इथे चकवा. दोन्ही बॅट्समन एकामेकाला कॉल देत आहेत परंतु ओव्हर संपलेली आहे आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 27 1/27. दापोली असोसिएशन मध्ये चांगल्याशी बॉक्स मध्ये फलंदाजी पाहायला भेटते ते आपल्याला भाईकडून नावाजलेला असा भाई. बघूया आपल्या संघाला कशा पद्धतीने पुढे नेत होतो भाई. आता मात्र येतोय तो गोलंदाजीसाठी. मुझफ्फर. बघूया 4थं षटक घेऊन होते मुझफ्फर. 18 चेंडू बाकी आहेत ते उंबरल्या संघाकडे. बघूया भाई कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मुझफ्फर तयार भाईसाठी. भाई सुद्धा तयार. चांगला असा फटका आणि पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाय तो भाईने. खरंच सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला उंबरल्या संघाकडून. एक साईडला भाई आणि दुसऱ्या साईडला शुभम असे 2 खेळाडू आपल्या संघासाठी उभे आहेत. बघूया कशा पद्धतीने आपल्या संघाला पुढे घेऊन जात आहेत. खरंच सुंदर असा फटका होता भाईचा आणि षटकार मारलाय समोरच्या दिशेने. बघूया पुढचा बॉल मुझफ्फरचा. पुन्हा एकदा भाईला. थोडासा फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना आपल्याला दिसतोय बॉलर.
खरंच सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला उंबरल्या संघाकडून. बघूया पुढचा चेंडू बाईला मुजफ्फरचा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, दुसरी पण धाव घेण्याचा प्रयत्न, पण एका धावेवरती समाधान मानावं लागले ते बाईला. खरंच आम्हाला आता या मैदानाची आठवण झाली ती आता फरमानबाईची, कारण की फरमानबाईंनी हा मैदान खूप गाजवलं. ते आता थोडेसे वयस्कर आहेत, ते आता खेळत नाही आहेत आपल्या टीममधून, पण खरंच फरमानबाई चांगली अशी गोलंदाजी करायची आपल्या संघासाठी. चांगला असा फटका शुभमच्या बॅटमधून आणि 3 धावा निघाल्या आहेत. ह्या 3 धावेनंतर संघाची धावसंख्या झाली ती पुन्हा एकदा आता मारला धावीने आणि उंच असा फटका आणि कॅच घेण्याचा प्रयत्न, पण हा मात्र झेल सुटला आणि आज झेल सुटल्यानंतर काढल्या त्या 2 धावा आणि या पुन्हा एकदा 2 धावेनंतर संघाची धावसंख्या झाली ती 39. 1-39. 14 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे ती उंबरल्या संघाला. जवळपास 10.5चा जो रिक्वायर 100 आहे. चौदा चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. बघूया उंबरले संघाची धाव संख्या 41. 1 बाद. चौथा षटक चालू आहे. बघूया सुंदर असा हवेत टोलवलेला चेंडू, परंतु हे बाद झालेले आहेत आणि उंबरले संघाची दुसरी विकेट गेलेली आहे इथे शुभमच्या रूपाने. बघूया थोडा उन्हाचा मारा कमी झालेला आहे. मला वाटतं आता प्रेक्षकांची गर्दी सुरू होईल. रखरख उन्हाची थोडी कमी झालेली आहे. मला वाटतं आता प्रेक्षक वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत. उंबरले या संघाची वाढती धावसंख्या 41. लॉस ऑफ 2 विकेट्स. राजू काष्टे नवीन फलंदाज. राजू काष्टे स्ट्रायकर आहेत ते राजू. बघूया त्यांचा मारण्याचा प्रयत्न, छोटासा क्लिक केला तिथे, निर्धाव. संघाची धाव संख्या 41. लॉस ऑफ 2 विकेट्स. 12 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता उंबरले संघाला. बघूया कोण बाजी मारतो. आजचा दुसरा दिवस, उद्याचा शेवटचा दिवस. मानाची ट्रॉफी कोण घेऊन जाणार. TNCC तेरेश्वर नगर, थोरला कोण, बुरोंडी. यूट्यूब लाईव्ह 500 लोक बघत आहेत मॅच आणि ते प्रेक्षक मला वाटतं सकाळी 1.5 लाख होते, आता थोडंसं ऊन कमी झाले तर 2 लाखाच्या वर गेलेले आहेत. ॲक्च्युली ते झाडाखाली ॲक्च्युली प्रेक्षक आहेत, ते दिसण्यामध्ये येत नाही. तुम्ही बघायला गेलात तर खूप असे प्रेक्षक बसलेले आहेत. 12 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. कॅमेरामॅन थोडंसं लेफ्ट साईडला आपला, सॉरी थोडं आपला ऑफ साईडला फिरवा. तिकडे आमचे प्रेक्षक आहेत. थोडंसं राईट साईडला, ऑफ साईडला. ओ आणि हा मला वाटतं व्हाईटचा इशारा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे. 12 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता उंबरल्या संघाला. कॅमेरामॅन प्लीज राईट साईडला.
बघूया 42 धावा झालेल्या आहेत. लॉस ऑफ 2 विकेट्स. स्ट्राईकर आहेत ते भाई. बघूया काय करतात. ऑफच्या दिशेने त्यांचा मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल तो हुकलेला आहे. त्याने काय ते जमलेलं नाहीये. त्यांच्या बॅटला तो बॉल कनेक्शन झालाच नाही. संघाची धाव संख्या होते 42. 2 बाद. बघूया 11 चेंडू मध्ये 23 धावा ची आवश्यकता. बघूया भाई काय करता. सुंदरसा चेंडू गॅपच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर 4 रन. सुंदरसा फटका. चौका. घुटना टेक. चौका टेक. आता संघाची वाढती धाव संख्या होते ती म्हणजे 46. सुंदर असा शॉट मारलेला ऑफच्या दिशेने गॅपच्या दिशेने. वा भाई वा मजा घ्या. 10 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. बघूया काय करतात ते. भाई याने ऑफच्या दिशेने परंतु तो विकेट झालेले बाद झालेले पंचाने निर्णय दिलेला आहे. आणि ऑफच्या दिशेने त्यांचा मारण्याचा चांगला प्रयत्न होता पण ते त्याला जमलेलं नाही. ते फसलेले आहेत त्या नादामध्ये मारण्याच्या आणि ते बाद झालेले आहेत. पेसमध्ये फसलेले आहेत. आणि 9 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. कार्यकर्त्याला दाखवा. कॅमेरामॅन थोडस ऑफच्या दिशेने हात करा कार्यकर्ते. वा भाई वा. ओके ओके थँक्यू कॅमेरामॅन थँक्यू. बघूया 9 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता उंबरले संघाला. 46 लॉस ऑफ 3 विकेट्स. बघूया अक्षय परंतु त्यांना चेंडू जमलेला नाहीये. मारण्याच्या नादामध्ये होते पण त्यांना आता मला वाटतं प्रणय त्यांना आता फटकेबाजी करायला लागणार त्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही. तुम्हाला कसं वाटतंय बघा. नक्कीच थोडंसं त्यांना आता फटकेबाजी करून आपल्या संघाला 8 चेंडू आणि 19 धावांचं आव्हान आहे. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी अक्षय. 8 चेंडू आणि 19 धावा. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते गरीब नवाजच्या बॉलर कडून. खरंच चांगली अशी गोलंदाजी करतोय कैफ. बघूया पुढचा चेंडू कैफचा अक्षयला. चांगला असा फटका मारण्याचा प्रयत्न होता अक्षयचा पण शेवटचा चेंडू सुद्धा 3 डॉट बॉल काढले त्या अक्षयने. 6 चेंडू 19 धावा. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल आता राजू आपल्या संघासाठी. राजू सुद्धा 1 चेंडू खेळलाय पण त्याने एकही धाव न घेता अजूनपर्यंत तो मैदानात उभा आहे. बघूया राजू कशा पद्धतीने फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आता 6 चेंडू 19 धावा. थोडक्यात थोडासा गेम चेंज झालाय जेव्हापासून भाई आऊट झालाय त्यानंतरला जो गेम चेंज झालाय तो अजूनपर्यंत बुरुंडी या संघाकडे गेलाय. थोडंसं पण त्यामध्ये जो चेंजेस काय अजून पाहायला आपल्याला भेटत नाही. बघूया आता राजू काय करतो आपल्या संघासाठी. 6 चेंडू 19 धावा. कृपया आमची एक विनंती आहे राजू कदम त्यांनी कृपया करून पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. राजू कदम तुम्हाला आमची एक विनंती आहे तुम्ही कृपया करून पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता आणि बॅक साईडला गेलाय आणि 1 धाव. आणि या 1 धावेनंतर संघाची धावसंख्या झालीची 47.
बघूया पुढचा चेंडू. राफिक बघूया, राफिक घेऊन आलाय पुढचा चेंडू. राजूला चांगलासा फटका राजूचा. पाहूया कशा पद्धतीने कॅच घेतो. सुंदर असा झेल म्हणावा लागेल. राजू हा आपल्या विकेट टाकून पुन्हा एकदा बॅक टू पॅव्हलियन झालाय. बघूया आता आलाय तो सौरभ. 4 चेंडू बाकी, 4 चेंडूंमध्ये 18 धावा. ती लगातार 3 षटकारांची आवश्यकता उंबरल्या संघाला. बघूया राफिकचा पुढचा चेंडू. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, हा सुद्धा बॉल डॉट. खरंच चांगलीशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला बुरुंडी या संघाकडून. बघूया पुढचा चेंडू राफिकचा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, हा सुद्धा हुकलाय. शेवटचे 2 चेंडू बाकी, 2 चेंडू आणि 18 धावा. पाहूया कशा पद्धतीने स्कोर करतोय. खरं तर हे खूप मुश्किल असं टार्गेट आहे. खरंच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला बुरुंडी या संघाकडून. शेवटचा चेंडू आणि 17 धावा. जवळपास उंबरले या संघाचं पुढचा चेंडू फुलटॉस असा ऑफच्या दिशेने आणि 1 धाव. उंबरले वर्सेस गरीब नवाज या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यामध्ये गरीब नवाज हा संघ विजयी झालाय. तरी त्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आमचे एक कैफ कुठे असतील, कैफने कृपया करून मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय. कैफ जरा लवकर यायचंय, आपल्याला परत सामना खेळायचा. कैफ थोडस लवकर या, कृपया करून थोडस धावत आला तर बरं होईल आम्हाला. कैफ खरं तर आम्हाला ज्या आपल्याकडे ज्या बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, तसंच मालिकावीर, सामनावीर, तसंच जे आपण प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच अशी आपण ट्रॉफी देतो, त्यासाठी लाभलेले आपले राजेंद्र कदम. खरं तर त्याने आम्हाला सहकार्य करून त्यांनी थोडंसं आम्हाला चांगलासा सपोर्ट केला आहे टेन्सी संघासाठी. तरी एक माझी एक अशी विनंती आहे राजेंद्र कदम यांना, त्यांनी कृपया करून तुमच्या हातून कैफ याला ट्रॉफी द्यायचे. थोडंसं कॅमेऱ्यामध्ये कॅमेरामॅन थोडंसं मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद कॅमेरामॅन. खरंच खूप आम्ही आभारी आहोत